9 ऑगस्ट कोलकात्याच्या आर.जी.कर मेडिकल कॉलेजमध्ये एक प्रशिक्षणार्थ डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये तिचे अर्धनग्न मृतदेह आढळून आलं. दोन्ही डोळे, तोंड आणि प्रायव्हेट पार्टमधून रक्त वाहत होतं. मानेचं हाडही तुटलं होतं. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि देशभरात निवासी डॉक्टरांचा संप सुरू झाला. नमस्कार मित्रांनो, मी SM स्वागत करतो सर्वांचं द मराठी व्ह्यूमध्ये. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. समजून घेऊया या व्हिडिओमध्ये आर.जे.कर मेडिकल कॉलेजमध्ये नेमकं काय घडलं. 9 ऑगस्टच्या सकाळी हे सगळं उघडकीस आल्यानंतर 10 ऑगस्टला CCTV फुटेजच्या आधारावर आरोपी संजयला अटक केली. त्याने बलात्काराची कबुली दिली. वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कायदा करावा आणि या घटनेची CBI चौकशी करावी या मागणीसाठी निवासी डॉक्टरांनी आंदोलन केलं. 12 ऑगस्ट आर.जी.कर वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य संदीप घोष यांनी राजीनामा दिला. त्यानंतर त्यांची दुसऱ्या महाविद्यालयात नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर CBI चौकशी मागणी करणारी याचिका कलकत्ता हायकोर्टात दाखल करण्यात आली. 13 ऑगस्ट कलकत्ता उच्च न्यायालयाने हे प्रकरण CBIकडे सोपवले. पोलिसांनी 5 दिवसात काहीच केले नाही. अशा वेळी पुरावे पुसले जाऊ शकतात असे न्यायालय म्हटले आणि तसं झालंही. पुरावे पुसण्याचा प्रयत्न झाला, तिथे दंगल झाली आणि थोडी तोडाफोडही करण्यात आली. आता प्रश्न असा निर्माण होतो की जेव्हा हे सगळं घडलं तेव्हा प्रिन्सिपलने त्या मुलीच्या घरी आत्महत्या केली आहे असं का सांगितलं? तिची बॉडी तिच्या घरच्यांना 3 तासानंतरच का दाखवण्यात आली? आणि प्राचार्याने असं स्टेटमेंट का दिलं की ती इतक्या रात्री तिथे काय करत होती? 5 दिवस पोलिसांनी का काही ॲक्शन घेतलं नाही? जेव्हा स्थानिकांनी हे प्रकरण उचलून धरलं तेव्हाच का कारवाई फास्ट करण्यात आली? प्रिन्सिपलने राजीनामा दिला, सरकारने तो स्वीकारला नाही. लगेच 4 तासाच्या आतमध्ये त्याची बदली दुसऱ्या कॉलेजमध्ये करण्यात आली. ममता सरकार याच्यावर एवढी मेहरबानी का दावतंय? 16 तासांची तिने ड्युटी केली आणि थोडी पाठ टिकवण्यासाठी ती सेमिनार हॉलमध्ये गेली, तर प्रिन्सिपल बोलतोय की एवढ्या रात्री ती तिथे काय करत होती? ज्यानंतर सर्वप्रथम तिची बॉडी बघितलं तर कोण वेडा माणूस बी सांगू शकतो की या मुलीसोबत काय घडलंय आणि अशा वेळेस तिने आत्महत्या केली हे का सांगण्यात आले? आता सरळ प्रश्न, जेव्हा असला प्रकार आपल्या देशात घडतो त्यावर सरकार राजकारण केले पाहिजेत का नाही केले पाहिजेत? मग ते कोणाचे सरकार असो. असा प्रकार जेव्हा आपल्या देशात घडतो त्यावेळेस आरोपीचा धर्म आणि जात बघतात, मगच लोक आक्रमक का होतात? जेव्हा माझ्या या देशात असं घडतं तेव्हा पीडितेचा आधी धर्म का बघितला जातो, त्यानंतरच लोक आक्रमक का होतात? हा प्रश्न माझा तुम्हाला पण आहे.